या स्पर्धेमध्ये आम्हाला त्यांच्या माध्यमातून शाल आणि त्याचबरोबर एनर्जी ड्रिंक त्यांनी पुरस्कृत केलं, त्यांचा आम्ही आभारी ते व्यक्त करत आहोत. संदेश पाटील धन्यवाद, त्यांचा आभारी ते आम्ही व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने. सामना पण सुरू करतोय ग्राउंडवर. स्ट्राईक एंडला आकाश विषय, नॉन स्ट्राईकिंग एंडला फलंदाज उभा आहे तो म्हणजेच प्रतीक विषय. पहिल्या चेंडू पॉईंटच्या डोक्यानं काढला, क्या बात आहे, चांगला फटका ऑफर केला डीप पॉईंटला. चेंडू सीमारेषे बाहेर, खणखणीत सुरुवात, चौकार. चला मॅच बॉल आलेला आहे, सामना आपण सुरू करूया. पहिल्या चेंडूवर खणखणीत सुरुवात प्रतीक ठाकरेच्या विरोधात. आकाश विषयने चौकार ठोकलाय पॉवर प्लेमध्ये. प्रतीक पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत होता, थोडासा मिड विकेटला उभा होता, थोडासा वाईडिशला मिडॉनला चेंडू पडतो, त्या ठिकाणी लँड होतोय, तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. वाफळे संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत जगदीश गायकर आणि अक्षय विषय यांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकर 5 धावा. प्रतीक विषय, आकाश विषय सलामीच्या फलंदाज, तो ग्राउंडच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आता प्रतीक विषय असेल. धावसंख्या 5. पॉवर प्ले सुरू आहे. ऑनसाइडला पुलचा फटका, वॅकेंट एरिया, चेंडू निघून जाईल सरळ डीप स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या बाहेर. खणखणीत सुरुवात, चौकार. उघडतायत, सुरुवात करतायत आपल्या संघासाठी. धावसंख्या 9 धावा. धावफलकावर षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचा मार्गस्थ असताना प्रतीक ठाकरे. नेक्स्ट बॉल. हो, मॅग्निफिसंट बॉलिंग. हा चेंडू सुरेख होता, गुडलेनचा खूप चांगला वापर केला, चांगला राईज होतोय, कॉन्क्रीटची विकेटचा फायदा उचलतोय तो प्रतीक ठाकरे. गुड बॉलिंग. 2 चौकार मारल्यानंतर चांगला रिप्लाय, चांगला कमबॅक केलेला आहे गोलंदाजीतना प्रतीकने. धावसंख्या 9 धावा. धावफलकावर षटक क्रमांक पहिलं आपण बघतो सुरू आहे, म्हणजेच या 5व्या सामन्यामध्ये पहिली इनिंग सुरू आहे. हो, चेंडू उंच गेलाय, मिड विकेटला क्षेत्ररक्षक भरपूर पुढे येतोय, जज करतोय, जजमेंट चांगलं आहे. अँड फर्स्ट विकेट डाऊन, विकेट फॉर प्रतीक ठाकरे. फलंदाज प्रतीक विषय बॅक टू डगआउट. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे या सरपंच चषक 2025 मध्ये. जेम वाफळे हा जो संघ आहे जो गतवर्षी या स्पर्धेमध्ये गोरसई सारख्या बलाढ्य संघाला त्यांनी नमवलं होतं, त्यामुळे त्यांच्याकडे आता मात्र चांगल्या खेळाची अपेक्षा प्रेक्षक करतायत. एक चांगला एक मातब्बर संघ म्हणून या संघाकडे बघितलं जात आहे आणि त्या संघाने पहिली विकेट गमावलेली आहे. धावसंख्या 9 धावा असताना धावफलकावर पहिला फलंदाज बाद होतोय. फलंदाज बाद होईल तो आघाडीचा, म्हणजेच प्रतीक विषय बॅक टू डगआउट. बॅटिंगसाठी आतिश विषय येतोय 3ऱ्या क्रमांकावर. लेफ्ट हँडर आहे आतिश. बॅकफुटला गेला, पंच केलं त्या ठिकाणी, क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करतोय, फेक करतोय, स्ट्रायकिंग एंडला बॅकअप नाही त्या ठिकाणी, दुसऱ्याचा प्रयत्न निश्चितच करणार. फेकाफेकी फक्त सुरू आहे, अजिबात कॉन्सन्ट्रेशन नाही आहे गेमवर, क्रिकेटवर. चेंडूची फेक त्या ठिकाणी बॅकअप नव्हतं, याचा फायदा उचलला आणि 2 धावा धावणी ते पूर्ण करतोय. लेफ्ट हँडर खातं उघडतोय तो म्हणजेच आतिश विषय.
लावारचे उपसरपंच किरण कात्रे यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत आहे, विनंती करतो आपण इव्हन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. एका षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि धावसंख्या अंकित जरी पण धावफल करते 11 धावा. इव्हन 2 चौकार पहिल्या 3 चेंडूत आले होते, नंतरचे 3 चेंडू खूप चांगले राहिले. इव्हन 3 चेंडूत फक्त 2च धावा प्रतीक ठाकरेंनी खर्च केला, त्यामुळे निश्चित म्हणेन की एक चांगलं षटक प्रतीकचं बघायला मिळतंय. विकेटसुद्धा काढतोय आपल्या षटकामध्ये आपल्या संघासाठी आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या बघतोय धावफलकावरती एकूण 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. लक्षात ठेवा 5 मिनिटाच्या वरती तुम्ही वेळ घेतला आतापर्यंत एका षटकासाठी, जरा मॅच जरा स्पीडअप करा. 1-11-1 म्हणजे एक षटक 11 धावा 1 विकेट असं पृथक्करण आपण बघत आहोत मैदानावर एका षटकाच्या अखेरीस. भरपूर सारे तुम्हाला प्रेक्षक कक्ष बघायला मिळत आहेत. आतापर्यंत स्पर्धेमध्ये यादव नावाच्या प्रेक्षकाने झेल पकडला, 800 रुपये त्यांनी कमवले. स्वर्गीय बाळाराम धनगर, स्वर्गीय सुनील शंकर वडळकर यांच्या नावाने एक तुम्हाला स्टँड बघायला मिळत आहे. त्यानंतर स्वर्गीय मंगलदास बजागे, स्वर्गीय सागर बजागे यांच्या नावाचं तुम्हाला एक स्टँड बघायला मिळत आहे. स्वर्गीय प्रकाश शास्त्री, स्वर्गीय ज्ञानेश्वर शास्त्री यांच्या नावाने तुम्हाला एक स्टँड बघायला मिळते. त्यानंतर स्वर्गीय ताराबाई मागे, स्वर्गीय माया पाटील यांच्या नावाचं तुम्हाला एक स्टँड बघायला मिळते, जे प्रेक्षकांसाठी मात्र आम्ही ते अरेंज केलेलं आहे. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 रोहन भोईर. समोर आहे तो फलंदाज आकाश विषे. शॉर्ट ऑफ लेन लिडिंग एज, हुक करायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, पंचांच्या थोडंसं मागे चेंडू लँड होतं, तिथे चेंडू कव्हर होतोपर्यंत वेगाने 2 धाबा कंप्लीट. बॅकअप त्या ठिकाणी आहे आणि 2 धाबा या ठिकाणी कंप्लीट करतो तो फलंदाज आकाश विषे. धावसंख्या 13. चांगला बाउन्स झाला तर चेंडू, या चेंडूला टायमिंग करू शकला नाही, हुक करायचा प्रयत्न आपण बघतोय. त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये खेळाडू कक्षासाठी स्वर्गीय काशीनाथ सुतार, स्वर्गीय बाळाराम मागे यांचं नाव देण्यात आलेलं आहे. सार्वजनिक कक्षेसाठी स्वर्गीय विठ्ठल सुतार, स्वर्गीय इतिहास सुतार यांचं सुद्धा आपण नाव बघत आहोत. आणि त्याचबरोबर टॉसबॉक्ससाठी स्वर्गीय लक्ष्मण जाधव आणि स्वर्गीय लक्ष्मण माळी यांचं सुद्धा नाव देण्यात आलेलं आहे. धावसंख्या 13. षटक क्रमांक 2 रोहन भोईर. पुन्हा समोर आकाश विषे. फटका बनवला, इम्प्रुव्हाइज केलाय आणि डिस्पॅच केलाय थेट फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर. फाईन शॉट, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. हनुमान वाहुली विरुद्ध भार्गव 11 वारलीपाडा यांना विनंती करतो की आपण यायचं आहे टॉससाठी. क्या बात है, पटकी हुई गेंद को पटका हुआ जवाब, थर्ड मैन बाउंड्री के बाहर गेंद, 4 रन, गुड शॉट. आणि खूप चांगला रिव्हर्सचा त्याने फटका दाखवला त्या ठिकाणी आणि थेट थर्ड मॅन बाउंड्रीच्या बाहेर बॅक टू बॅक 4 बाय आकाश विषे. गुरुदत्त सुतारांनी त्याचबरोबर कल्पेश सुतारांनी पुरस्कृत केलेला हा संघ आहे, तो म्हणजेच भार्गव 11 वारलीपाडा. हा संघ तुम्हाला पुढच्या मॅचमध्ये खेळत असताना बघायला मिळेल. भार्गव 11 वारलीपाडा विरुद्ध जय हनुमान वाहुली असा मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे पुढच्या मॅचमध्ये. फुल टॉस आहे, मिड ऑफला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा आहे, चेंडू टॉस करतोय, झेल सुटलाय, हातमध्ये आला चेंडू, त्यांनी बाउन्स केला, टॉस केला, वरती उडवला, सेकंड अटेम्प्टमध्ये घेण्याचा प्रयत्न, पण तिथे मात्र झेल सुटलाय, जीवदान मिळालंय आकाशला. आणि धावसंख्यापोटी धावफलक आपण बघतोय म्हणजेच 22 धावा. प्रतीकच्या विरोधात जास्त काही मोठे फटके आले नाही, 2 चौकार मात्र आले होते, 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या. रोहन भोईरच्या षटकात आतापर्यंत 2 चौकार आले, एक डबल एक सिंगल, आतापर्यंत 11 धावा त्याने खर्च केल्या आहेत. धावसंख्या 22. नेक्स्ट बॉल राऊंड विकेट. आतिशसाठी हा चेंडू, रबर स्टॅम्प शॉट, कडक शॉट, बेधडक षटकार. या षटकारमुळे धावसंख्या सुद्धा उंच उडी किती जाऊन विसात येते, म्हणजे 28 वर. चांगली बॅटिंग, लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एडला रोहन भोईरच्या विरोधात अप्रतिम फटकेबाजी करतोय आतिश विषे. त्याच्या बॅटमधून हा पहिला षटकार, इव्हन त्याने 2 धावांनी खातं उघडलं होतं. तो वैयक्तिक खेळतोय 4 चेंडूत 8 धावींवर. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 28 वर. षटकातला अंतिम चेंडू, 4 षटकांचे सामने, लिमिटेड ओव्हर्सच्या मॅचेस, 12 संघांचा पूल एका दिवसामध्ये. हुक केलाय,
आणि या ठिकाणी चौकार बुक केलाय. सीमारेषे बाहेर 4 धावा. धावसंख्या 32. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. अत्यंत वेगाने बॅटिंग करतोय, धावा जमवतोय, धावांचा डोंगर उभारण्याचा प्रयत्न करतोय. बॅटिंग करत असताना JM वाफाळे हा संघ, वाफाळे बी हा संघ नावाने खेळतोय स्पर्धेमध्ये. जयदीप मदन सुतार यांच्या नावाचा हा संघ, यांनी प्रस्तुत केलेला संघ. जसं मगाशी मी उल्लेख केला, जर स्पर्धेच्या टॉप 4मध्ये हा जर संघ पोचतोय तर जयदीप मदन सुतार यांच्या माध्यमातून पूर्ण संघाला टी शर्ट ते प्रस्तुत करणार आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्गवर षटक क्रमांक 3 मध्ये येतो तो म्हणजेच अक्षय. 2 षटकाकडे 32 धावफलकावर. धावसंख्या आपण बघतोय म्हणजेच 16च्या गतीने सरासरी धावसंख्या आपण बघतोय. धावफलकावर 32 धावा. एकच फलंदाज त्यांनी गमावलेला आता मात्र मैदानावर बॅटिंग करत असताना म्हणजेच वाफाळे संघाने. JM वाफाळे हा संघ बॅटिंग करतोय ग्राउंडच्या आतमध्ये, कारण नाणेफेक संपन्न झाली. नाणेफेक जिंकली जय महाराष्ट्र बोईरगाव या संघाने आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. अक्षय वाघे. चला मॅच सुरू करा. फर्स्ट कॉल आहे तुमच्यासाठी. 11 मिनिटं बरोबर 2 षटकासाठी तुम्ही घेतली आहेत. हे षटक तुम्हाला 4 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचं आहे. अदरवाईज तुम्हाला एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. अक्षय वाघे षटक क्रमांक 3 मध्ये. समोर येतो आकाश विशे. आतापर्यंत 3 चौकार आणि 16 खेळतो तो. क्या बात आहे. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. बॅट्समनला रीड करून चेंडू टाकलाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अचूक टप्प्यावर गोलंदाजी बघतोय अक्षय वाघेची. पहिला चेंडू ऑप्शनच्या पकडून त्यांनी टाकलाय. ऑफस्टिकवर टाकला. ऑफस्टिकच्या इंचीचा बाहेर चेंडू पिचिंग झाला आणि थेट निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. बघा त्या षटकामध्ये अक्षय आपल्या संघाला धावसंख्येमध्ये मात्र कंट्रोल करण्यात प्रयत्न करेल का. चेस केलाय, स्लाइस केलाय. वॉट अ शॉट. इम्प्रूवाइज. फटका बनवला, डिपॉझिट केला, डिस्पॅच केला डीप पॉइंटला. सीमारेषे बाहेर चौकार. त्यापैकी 6वा चौकार दोन्ही बॅट्समनकडून बघायला मिळाला आहे आणि एक षटकार सुद्धा. रिव्हर्सचा अटेम चेंडूवर बघतो की त्या ठिकाणी व्यवस्थित कनेक्ट होत नाही आहे. सुरुवातीच्या काही मॅचेस जर तू बघितल्या असतील ज्ञानेश्वर, त्या ठिकाणी केतन म्हात्रेने एक प्रितपालच्या विरोधात एक षटकार मारण्याचा प्रयत्न केला किंवा रिव्हर्सचा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मणिंदरने कॉमेंट्रीमध्ये, मणिंदर सिंगने यांनी मात्र ज्येष्ठ क्रिकेटर आहे, त्यांनी मात्र कॉमेंट्रीमध्ये एक शब्द वापरला की अगर सीधे बल्ले से अगर रन आहे तो रिव्हर्स शॉट क्यू खेळणे का. पण त्या रिव्हर्स फटक्यामध्येच प्रावीण्य मिळवलं आपल्या फलंदाजांनी, ग्रामीणच्या खेळाडूंनी. हो, हा चेंडू बघूया लेग स्टिकच्या बाहेर आहे. म्हणजे हे फटके इम्प्रूवाईज केले जातात. इव्हन त्या ठिकाणी लेफ्ट आर्म बॉलर होता आणि त्या मुमेंटला हे फटके साहजिकच येतात किंवा असे फटके नॅशनली बघायलाच मिळतात. आपण त्यामध्ये आता मणिंदर सिंगला काय सांगणार, कारण टेनिस बॉलची कॉमेंट्री ते करत नाही आणि ISPLमध्ये ते आपण पहिल्यांदाच आपण टेनिस बॉलची कॉमेंट्री करतायत आणि टेनिस बॉल क्रिकेट खेळाडूंचं कौशल्य कशामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि निश्चित आपण ते नंतर बघायला पण सुद्धा मिळालं त्या मॅचमध्ये, ज्यामध्ये आपण बघितलं की 45 वाईट बॉलचा येतोय, ज्यामध्ये 1 फॉर द ओव्हर, ज्यामध्ये चुकीच्या कॉलवर सुमित ढेकळे बाजूला 30 मॅच मी म्हणतो आणि त्याच मॅचमध्ये आपण बघितलं की अर्धशतक झळकावलं केतन म्हात्रेने आपल्या बॅटमधून. त्यामुळे मला असं वाटतं की मणिंदर सिंगला त्याने चांगलं उत्तर दिलं असावं. 2 वाईट बॉल, धावसंख्येत भर, धावसंख्या 38. जागतिक स्तरावरचा गोलंदाज म्हणून ख्याती राहिली आहे मणिंदर सिंग, लेफ्ट आर्म बॉलर भारतीय संघासाठी. हो, क्या बात है, क्या बात है. विकेट कीपर बीट होते, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, फलंदाज इथे मात्र होईल बाद. स्ट्रायकिंग एंडला विकेट इथे मात्र जाते आहे. वाफाळे संघाचा फलंदाज बाद होईल, तो आतिश विशे रनआउटच्या स्वरूपामध्ये. थर्ड विकेट डाऊन, सेकंड विकेट डाऊन. दुसरा फलंदाज बाद झालाय. धावसंख्येत चांगली मजबूत स्थितीमध्ये बघतोय फलंदाजी करणारा संघ. वाफाळे संघ चांगल्या स्थितीमध्ये आहे.
बॅटिंगसाठी प्रथमेश विषय येतोय फलंदाज चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला. खूप चांगलं कलर कॉम्बिनेशन आपण बघतोय दोन्ही संघांकडे. टी शर्टमध्ये ब्लॅक बॉटम, ब्ल्यू आणि ऑरेंज शोल्डर. टीम जय महाराष्ट्र भोईरगाव, अपोनंट टीम जेम वाफाळे. पोपटी ग्रीन कलर, त्यानंतर बॉटमला आपण बघतोय म्हणजेच खूप चांगला कलर बघायला मिळते, व्हाईट बॉटम आहे. चला मॅच जरा स्पीडअप करा. गोलंदाज सज्ज होईल. या षटकामध्ये पुन्हा एकदा अक्षय वाघे, समोर असेल तो प्रथमेश विषय. 2 चेंडू शिल्लक आहेत, लवकर सुरू करा. लेफ्ट आर्म राऊंड विकेट, प्रथमेश समोर. धावसंख्या 38, 38 इन थर्ड ओव्हर. इम्प्रोव्हायझेशन करायचा प्रयत्न त्या ठिकाणी एक्झॅक्टली स्टंपच्या समोर पकडला गेला आहे. ले बिफोर विकेट. विकेट मेदी बघतो गोलंदाज अक्षय वाघेला आणि फलंदाज बाद होतोय LBWच्या स्वरूपामध्ये. चांगलं कमबॅक या षटकामध्ये, चांगलं कंट्रोल केलंय, चांगला अंकुश लावला. बॅट्समन लगेच पाठवा ग्राउंडच्या आतमध्ये, वेळ घेऊ नका. बफरची आपण 2 मिनिटं सुद्धा आपण काउंट करूया, कारण विकेटसुद्धा आपण बघितलं गेलं आहे. त्यामुळे बॅट्समन जेव्हा क्रॉस होतो त्यामुळे 30 सेकंदाचा वेळ निश्चितच जातो त्या ठिकाणी. प्रथमेश बॅक टू डगआउट ऑन डक. 0 बाद झाला. LBWच्या स्वरूपात त्याने बाद केलं, म्हणजेच फलंदाज प्रथमेशला अक्षयने. अथर्व विषय बॅटिंगसाठी पोहोचतोय. येतो म्हणजेच 6व्या क्रमांकावर बॅटिंगला. 5व्या क्रमांकावर 3 विकेट गेले आहेत आतापर्यंत. प्रतीक विषय, आतिश विषय, प्रथमेश विषय बॅक टू डगआउट. दोन्ही सख्खे भाऊ ग्राउंडच्या आतमध्ये, अथर्व आणि त्याचबरोबर आकाश. स्ट्राईक एंडला असेल अथर्व. शेवटचा चेंडू आहे षटकातला. पंचाच्या भूमिकेत शानू कुरेशी, शकील कोटी ते कामगिरी पाहत असताना त्याचमध्ये आज अजून 2 पंच ॲड झालेले आहेत. त्यामध्ये फारुख बर्दी आणि त्याचबरोबर राकेश शहा. पुढचा चेंडू अक्षयचा, अक्षय वाघेचा. समोर अथर्व विषय. क्या बात आहे, लेग कटर बॉल, सुरेख बॉलिंग. अप्रतिम चेंडूची फेक सुरे आपण बघतो अक्षयची. खूप चांगलं कंट्रोल केलं, कारण 2 षटकामध्ये आपण 32 धावा बघितल्या, 16ची सरासरी होती. त्या सरासरीला निश्चित आपण बघतो की बॅकफुटवर ढकललं, चांगलं कंट्रोल केलं धावसंख्येला. इव्हन एक चौकारसुद्धा आला होता या षटकामध्ये. 2 वाईटसुद्धा बघितले, धावासुद्धा खर्च केल्या त्या षटकात, म्हणजे 6, आणि चांगला कंट्रोल केला आहे. फक्त आणि फक्त 6च धावा आपण बघतो या षटकामध्ये. एक विकेटसुद्धा काढली आहे ती अक्षय वाघेने. आणि बरोबर 17 मिनटं, जसं मग मी उल्लेख केला होता की आपण बफरची 2 मिनटं सुद्धा ॲड करू याच्यामध्ये. त्यामुळे आता जास्त वेळ न घेता निर्णायक षटक सुरू करायचं आहे बॉलिंग टीम. 2 मिनटाचा आपण बफरसुद्धा त्यांना दिलेला आहे. निर्णायक षटकामध्ये येईल तो केतन मागे. चला कॅप्टन येऊन थांबायचा आहे टॉससाठी. नेक्स्ट मॅचचा टॉस असेल तो भार्गव 11 वारलीपाडा. गुरुदत्त सुतार आणि कल्पेश सुतार यांनी मात्र पुरस्कृत केलेला संघ आहे. आणि समोर असेल तो जय हनुमान वाहुली. चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे वाफाळे संघाचा. धावसंख्या 38. निर्णायक षटकात आपण गोलंदाज आपण बघतो केतन मागे. समोर असेल तो आघाडीचा फलंदाज आकाश विषय. चला मॅच सुरू करा फिल्डिंग टीम, जास्त वेळ घेऊ नका. ऑन साईडला स्लॉग हिट, हवेमध्ये चेंडू, थोडासा मिस टाइम. त्या ठिकाणी वाईट स्टॉंगला चूक होत नाही आहे आणि केतन आल्याच विकेट काढतोय पहिल्या चेंडूवर. सेट बॅट्समन आकाश बॅक टू डगआउट. ताकद कमी पडली, एलिव्हेशन जास्त भेटलं, चेंडू उंच बराच वेळ गेला आणि त्यानंतर मात्र डीपमध्ये कुठलीही चूक न करता चला बॅट्समन लगेच पाठवा. जिथे झेल टिपला गेलं त्या ठिकाणी क्षेत्रक्षण बघतोय रोहनने झेल टिपला, रोहन भोईरने. आणि आकाश बॅक टू डगआउट.
न्यू बॅट्समन भावेश येतो बॅटिंगला. भावेश विषय. ऑल प्लेयर बिलॉंग्स टू विषय फॅमिली. सर्व विषय खेळाडू या संघामध्ये आहेत विषय नावाचे. जे वाफाळे ब. इव्हन सकाळी आपण बघितलं की जय गणेश वाफाळे ए संघसुद्धा पहिल्या मॅचमध्ये विजयी ठरला आहे. SG डोहोळे या संघाच्या विरुद्ध त्यांनी पहिल्या विजय संपादन केलं आहे. मागचे 5 चेंडू एकही धाव नाही आहे आणि 3 विकेट गमावलेत फलंदाजी करत असताना बॅटिंग टीमने. जेम वाफाळे संघाने बॅटिंगसाठी पोहोचले फलंदाज म्हणजेच भावेश विषय. इनसाइड एज. बॅटची हलकीशी आतली कड. हलकासा चेंडूला फुंकर घालून चेंडू मागे आला विकेट किपरकडे. झेल ड्रॉप झाला त्या ठिकाणी. एकच धाव. फलंदाज खातं उघडतो एका धावेने तो म्हणजेच भावेश विषय. धावसंख्या 39. स्ट्राईक एंडला असेल तो अथर्व विषय. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत या षटकामध्ये या सत्रामध्ये. समोर ऑफर केलेला फटका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे. झेल ड्रॉप त्याच्याकडून. अथर्वचा झेल सुटलाय. रनआउटची संधी त्या ठिकाणी. काहीच गरज नव्हती. एक्झॅक्टली हातामध्ये चेंडू होता आणि विकेट गमावी लागते. आपण बघतो फलंदाज अथर्वला. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. रनआउटच्या रूपात फलंदाज बाद होईल. अजून एक धक्का लागतो मैदानावर. शेवटच्या टप्प्यात बघतो की थोडीशी पडझड बघायला मिळते वाफाळे संघाची. फलंदाज लगेच पाठवा प्लीज. मुकेश होते बॅटिंगला मैदानावर फलंदाजी करायला शेवटच्या टप्प्यामध्ये. मुकेश वेखंडे बॅटिंगला येतोय. 7व्या क्रमांकावर फलंदाजीला मुकेश वेखंडे. एकूण आपण बघतो की 5 फलंदाज गमावलेले आहेत वाफाळे संघाने. शेवटच्या टप्प्यात पडझड बघायला मिळते. आकाशने चांगला किल्ला लावला. 20 धावांची मात्र पारी खेळला. त्यानंतर आतिश विषय 1 षटकार 1 चौकार 12 धावा त्याने कुठल्या. बाकी कुठलाही खेळाडू मात्र 5च्या वरती जाऊ शकला नाही आहे. स्ट्राईक एंडला असेल तो मुकेश वेखंडे. समोर उचललाय. उंच गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय पण जजमेंट बघूया. त्याच्या डोक्यानं फ्लाय होईल. टायमिंग खूप चांगलं आहे चेंडूवर. चांगला फटका ऑफर केला मुकेश वेखंडेने आणि षटकार ठोकलाय. धावसंख्या 46 धावा धाव फलकावर. वी आर इन द लास्ट ओव्हर. 2 बॉल टू गो. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. 46 धावा. चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे वाफाळे संघाचा आणि आल्याच बघतो मुकेश वेखंडेने षटकार ठोकलाय. तर 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्लेयर ताबडतोब या. कॅप्टन ताबडतोब या. हो चेंडू बघूया ऑप्शनच्या बाहेर. वाईड बॉल. वाईड बॉलचा सिग्नल केलाय पंचांनी आणि धावसंख्येत होईल ती भर. स्कोर मुजन 47. 2 बॉल टू गो. दोन्ही संघाचे संघनायक या. भार्गव 11 वारलीपाडा विरुद्ध जयनुमन वाहुली. फुलटॉस आहे. टायमिंग बेमिसाल. सडक पे कडक बेधडक षटकार. 50 अप. 50 धाव सुद्धा पूर्ण होत आहेत. जेम वाफाळे संघाच्या धावसंख्या तब्बल 53 धावा धाव फलकावर. मुकेश वेखंडे अटॅकिंग बॅटिंग. 2 षटकार बॅक टू बॅक. बघा रस्त्यावर जे काही आमचे व्हॉलंटियर आहेत जे ते मात्र चेंडू आणण्यासाठी जातात. लक्षात ठेवा की हायवे आहे तो. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. रस्त्यावर गाड्या बघूनच रस्ता क्रॉस करा किंवा चेंडू आणण्यासाठी जा. आपला जीव इम्पॉर्टंट आहे. चेंडू इम्पॉर्टंट नाही आहे. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. ओ क्या बात आहे. चांगला चेंडू. टायमिंग झालं नाही चेंडूवर. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत पंच सिग्नल करतात लेग बाईज. गुड डिसिजन बाय अंपायर शकील कोट्टी. धावसंख्या 54 धावा धाव फलकावर आणि एकूण 55चं लक्ष त्यांनी उभारलं आहे ते म्हणजेच जय महाराष्ट्र भोईरगाव संघासमोर.
रोशन जाधव आपण रस्त्यावरच्या बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. जॉन्टी पाटील लक्षात ठेवा, चेंडू जे गेले ते चेंडू आणताना रस्त्यावरच्या गाड्या आधी बघा, मग क्रॉस करा. या संतोष सूत्रांच्या शुभस्ते आपण टॉस करूया. वारलीपाडा विरुद्ध वाहुली. पोलीस पाटील किंवा सरपंच असं कॉल करायचं आहे तुम्हाला. सामना 3 षटकांचा आहे आणि वारलीपाडा संघाने नाणेफेक जिंकली आहे. ही कोल्ड्रिंक आपण गिफ्ट करत आहोत. उन्हाचे झळाबट्टा भरपूर पडते, निश्चित कोल्ड्रिंक थोडंसं शांत व्हा. टॉस जिंकलाय वारीपाड्या संघाने. आपण नीचा निर्णय जाणून घेऊया. निर्णय जे तुमचा काय असेल? क्षेत्ररक्षण. 3 ओव्हरची मॅच आहे. 3 षटकांमध्ये तुम्हाला समोरच्या संघाला कमीत कमीत यानंतर पुढचे सामने सर्व 3 षटकांचेच होणार आहेत. नाणेफेक जिंकून तुझा निर्णय घेतला गोलंदाजी करण्याचा. समोर संघाला किती धावसंख्येत रोखण्याचा तो प्रयत्न करशील? 35-30 ते 35 धावा पण रोखण्याचा प्रयत्न पर्यंत या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. म्हणजे आजचा म्हणजे आपण जो फॉर्मॅट चालू केला आहे की फ्री एकही रुपया न घेता फ्री कॉस्ट ऑफ आपण एंट्री बघत आहोत आणि अशा मुवमेंटला तुला या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे. आधी कालच्या दिवसामध्ये मॅचेस बघितल्यात कशा प्रकारे खेळ होतो या ठिकाणी? हो, सर्व मॅचेस खूप सुंदर होतात आणि यंग पोरांना खेळायची संधी भेटते याच्यामध्ये, ते खूप चांगलं आहे. फ्री ऑफ कॉस्ट एकही रुपया न घेता स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. काय म्हणशील या संकल्पनेबद्दल? फ्री ऑफ कॉस्ट काही टिमे पण असतात अशा का ज्यांना एंट्री नसते भरायला, त्यांना खेळायची संधी दिली तर चांगलं काम आहे. क्या बात आहे, खूप चांगला उल्लेख केला. थँक्यू सो मच. फिल्डिंगचा निर्णय तू घेतला आहे. जसं मग अशी आपण उल्लेख केला की समोर संघ कुठल्या असू दे पण आम्ही चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करू. इव्हन काही चुका पहिल्या मॅचमध्ये झाल्या होत्या समीर, आपण बघितलं त्या ठिकाणी. तुझा कॅप्टन आपण मिथूनचा उल्लेख झाला, मिथूनकडनंचा परफॉर्मन्स झाला नाही, पण शेवटच्या मुवमेंटला तुझ्यावर जबाबदारी आली. तुझ्याकडनं खेळ चांगला झाला, बॅटिंग चांगली तुझ्याकडनं झाली. पण बाकीच्या खेळाडूंकडनं काय अपेक्षा करतो या मॅचमध्ये, किंवा आपण आता सेकंड राऊंडला खेळत आहोत, 3 ओव्हरची मॅच आहे, बाकीच्या खेळाडूंकडनं काय अपेक्षा करतात, कसा खेळ त्यांनी करावा? या स्पर्धेमध्ये मी नवीन संघ घेऊन उतरलो आहे, तर जे नवीन खेळाडू आहेत त्यांनी त्यांचा 100% द्यावा. काही जास्त अपेक्षा नाहीत कारण की त्यांची पहिली मॅच आहे, तर त्यांनी थोडा लक्ष द्यावं फिल्डिंगवर बस. तुझ्यासोबत अजून कोण असे खेळाडू जे सिनियर आहेत ज्यांच्या माध्यमातून चांगलं मार्गदर्शन खेळाडूंना मिळतं आहे? मी आहे, रोहित आहे, मिथून आहे. आमच्या तिघांवर खूप जबाबदारी आहे संघाची, तर ते आम्ही त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करू. ऑफकोर्स, क्या बात आहे. आपल्या खेळाडूंना सोबत घेऊन चालायचं मला हा निर्धार केला आहे तो म्हणजे समीरने. ऑल द बेस्ट दोन्ही संघनायकांना. वारलीपाडा संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला गोलंदाजी करू आणि मिथूनच्या म्हणजे समीरच्या संघाला इन्व्हाइट केले बॅटिंगला. या आपण बॅटिंग करा. पुढे आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. उपसरपंच किरण कासरी इथे उपस्थित सन्मानित होणार आहे. उपसरपंच लावार यांचा सन्मान इथे सगळेच केला जाणार आहे. गोरखनाथजी सुधार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे संपन्न होईल. सर्व पब्लिकला जेवण आहे सन्मान इथे व्यासपीठ संपन्न होते. आपण लगेच वेळी या ग्राउंडच्या आतमध्ये सामने सुरू होतोय. एक मोठं लक्ष ऑन द टोस. व्हॉट अ शॉट इज दॅट. चांगला बाउन्स होता या चेंडूला, चांगला मित्र एक्झिक्यूट केलं आहे. डीप बॅकवर्ड पॉईंटला चेंडू सीमारेच्या बाहेर चौकारासाठी. चांगली सुरुवात चौकाराने केली आहे ऋषिकेशने. सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, सर्व खेळाडूंसाठी, त्याचबरोबर स्पर्धेमध्ये सर्व प्रेक्षकांसाठी. फ्री ऑफ कॉस्ट एंट्री, एकही रुपया न घेता स्पर्धेचं आयोजन आणि तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट जेवण इथे सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे. तर जेवणाचा आस्वाद घ्या, जेवण करून घ्या. जेवणाची अरेंजमेंट झालेली आहे. धावसंख्या 4 धावा धावफलकावर. 55चं लक्ष आहे. बॅटिंग करतो तो म्हणजेच जय महाराष्ट्र बोहिरगाव. हो, प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती करतो
जसं या स्पर्धेमध्ये एकही रुपया न घेता प्रत्येक संघाला इथे खेळण्याची संधी मिळते, चांगला प्लॅटफॉर्म मिळते. आजच्या दिवसामध्ये आपण कालच अनाऊन्समेंट केली होती एम डी साहेबांच्या माध्यमातून. त्यांनी आजच्या दिवसामध्ये त्यांनी आम्हाला हे जेवण स्पॉन्सर केलं आहे. तर हे जेवण फक्त खेळाडूंसाठी, आयोजकांसाठी नाही आहे, तर आमच्या लाडक्या रसिकांसाठी, प्रेक्षकांसाठी सुद्धा जेवण आहे. त्यामुळे जेवणाचा आस्वाद तुम्ही सर्वांनी घ्या आणि जेवण करून घ्या. धावसंख्या 5 धावा धावफलकावर. पण काही संघांचे समर्थक इथे उपस्थित आहेत, ते मात्र जागेवरनं हलत नाही आहेत. मी माझ्या तिन्ही स्टँडकडे माझं लक्ष लागलं आहे. ते मॅच बघूनच जेवायला येतील असं वाटतंय मला. आयोजक, नियोजक, स्पर्धेचे समालोचक, पंच, लाईव्ह टीम, स्कोरर, कॉमेंटेटर सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था एम डी साहेबांनी केली, त्याबद्दल त्यांचे मी आभार इथे व्यक्त करतो. स्ट्राईक एंडला असेल तो अक्षय, प्रथमेश विषय. हो, क्या बात आहे, लेंथ खूप चांगली आहे. इवन कॉन्क्रीटची विकेट आहे, त्याच्यामुळे तर चेंडू चांगला बाउन्स होतो आहे आणि प्रथमेशचा पुढचा चेंडू आपण बघतोय निर्धाव जातो आहे. ऋषिकेश आणि अक्षय ही जोडी मैदानावर. जय महाराष्ट्र भोईरगाव या संघाकडून धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली आहे. जसं मगाशी वापळे संघाच्या संघटनेने उल्लेख केला की मी 4 खेळाडू नवीन घेऊन या स्पर्धेमध्ये आज उतरलो आहे, त्यामुळे त्यांच्याकडनं अपेक्षा जास्त आहेत. हा चेंडू हवेमध्ये, कॉड बिहाइंडची अपील आणि फलंदाज बाद. हुक करायचा प्रयत्न होता, हलकीशी लिडिंग एज घेतली, चेंडू विकेट किपरच्या जाऊन हातामध्ये विसावतोय आणि पहिलं यश प्रथमेश आपल्या संघांना मिळवून देतोय. प्रथमेश विषय लेफ्ट हँडर, फर्स्ट विकेट डाऊन. अक्षय बॅक टू डगआउट. एकही धावसंख्या अंकित करू शकला नाही अक्षय आणि त्याला तंबूत परतावं लागतंय. एक खूप चांगली संकल्पना. इव्हन बघतो की या स्पर्धेमध्ये निर्वी 11-514 एस के स्पोर्ट्स सापी यांच्या माध्यमातून आयोजित सरपंच चषक 2025 एकही रुपया कुठल्याही संघाकडनं न आकारता, एकही रुपया न घेता स्पर्धेचं आयोजन बघायला मिळतं आहे. या ठिकाणी बघतो की एकही रुपया न घेतलेला आपण ही स्पर्धा बघतोय. इव्हन आपण येणाऱ्या काळामध्ये स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धा बघणार आहोत 18 फेब्रुवारी ते 2 मार्च. आणि या स्पर्धेमध्ये यावर्षी आपण बघतोय ज्ञानेश्वर की 48 ग्रामीण संघ खेळतात, त्यांच्याकडनं फक्त 1 रुपया घेतला आहे. प्रवेश फी फक्त 1 रुपया ठेवलेली आहे. इव्हन त्या स्पर्धेमध्ये तुम्हाला बघतात की टी शर्ट, ट्रॅक आणि कॅपसुद्धा दिली जाते आयोजकांकडून आणि तब्बल 5 लाखाचं पारितोषिक पहिल्या क्रमांकासाठी आहे. ऑप्शनच्या थोडंसं बाहेर चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग झाला नाही या चेंडूवर आणि ते चेंडू बघतो की विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. षटक क्रमांक बघतोय सुरू आहे पहिलं पॉवर प्लेचं. इव्हन या षटकात धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा पाहायला मिळत नाही आहेत मैदानावर. वाईट बॉल. जयदीप मदन सूत्रांनी पुरस्कृत केलेला संघ, जसं मागाशी मी उल्लेख केला होता की त्यानं पुरस्कृत केलेला संघ आपण बघतोय जे एम वाफाळे. तर या संघाने टॉप 4मध्ये आपली जागा जर बनवली तर जयदीप सूत्र यांच्या माध्यमातून तुम्हाला टी शर्ट ते पुरस्कृत करणार आहेत असं त्यांनी सूचना दिलेली आहे. पुढचा चेंडू प्रथमेश विषयचा. हवेमध्ये चेंडू आहे आणि बिहाइंड द स्टंप, विकेट किपर डाऊन द कॅच, फलंदाज बाद. सेकंड विकेट फॉर प्रथमेश विषय. दुसरा धक्का दिलाय. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे. बॅकफुटला आहे पूर्णपणे. अवघ्या 6 धावा धावफलकर, 2 गडी गमावलेले आहेत. जसं मी उल्लेख केला की स्वर्गीय रतनभाऊ पाटील क्रिकेट स्पर्धेत यावर्षी आपण बघू शकतात 48 ग्रामीण संघासाठी पारितोषिक 5,55,000. दुसरं पारितोषिक आहे ते 3,55,000. तिसरं पारितोषिक 2,55,000. चौथं पारितोषिक 2,55,000 असं पारितोषिक आणि प्रवेशची फक्त 1 रुपया. आणि प्रत्येक फॉर्मॅटला मालिकांसाठी मोठं पारितोषिक आहे. 48 ग्रामीणमध्ये कार आहे. त्यानंतर 16 संघ खुल्या गटातले खेळतात. लीग मॅचमध्ये बुलेट त्यांच्यासाठी आहे. त्यानंतर 40+ आपण बघूया त्यामध्ये 12 संघ खेळणार आहेत. त्यांच्यासुद्धा आपण बघतोय मोटरसायकल आहे. नंतर बघू शकता अजून एक पूल म्हणजेच यावर्षी जसं गतवर्षी शब्द दिला होता कमिटीने, आयोजकांनी विनोददादा पाटील यांनी की पुढच्या वर्षी भिवंडीचे सुद्धा संघ आम्ही घेऊ. त्यामध्ये कल्याण, भिवंडी, रायगड अशा पूलमधून एकूण 12 संघ खेळणार आहेत आणि त्यासुद्धा पूलमध्ये आपल्याला बघायला मिळतात 12 संघांमध्ये एक बाईकसुद्धा आहे मालिकावीरसाठी. प्रतीक विषय बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 घेऊन आलाय. लक्ष आहे ते 55चं. स्ट्राईक एंडला ऋषिकेश बॅटिंगसाठी.
आघाडीचा फलंदाज चौकाराने खातं उघडलं तर ऋषिकेशने तो स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रतीक आहे, प्रतीक ठाकरे. नॉन स्ट्रायकिंग एंडला नवीन फलंदाज चौथ्या क्रमांकावर. पहिला चेंडू प्रतीकचा. क्या बात आहे, अजून एक अप्रतिम फटका. याच फटक्याने त्याने सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवर. अप्पर कट आणि सीमारेषे बाहेर चौकार. अप्पर कटपेक्षा मी असं म्हणेन ज्ञानेश्वर अप्पर ड्राईव्ह होता हा, कारण चेंडू बरोबर बॅटच्या मिडलिंग झालेला आहे. कट आपण बघतो शक्यतो बॉटम मिडला चेंडू लागून जातो, जे आपण फटके इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सचिन रमेश तेंडुलकर किंवा वीरेंद्र सेहवागकडनं बघितलेले आहेत. अप्पर कटचे फटके, कारण तो लेदर बॉल असतो, जी भरपूर वेग असतो त्या चेंडूवर. हा चेंडू बरोबर मिडलिंग केला आहे, अप्पर ड्राईव्ह म्हणेन मी, जो अपिश खेळला आहे. धावसंख्या 10, अपिश ड्राईव्ह. धावसंख्या दुहेरी अंक 10 धावा धावफलकावर. इथे सुद्धा आपण बघतोय फलंदाज स्ट्रायकिंगला ऋषिकेश चौकाराने सुरुवात करतोय. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले सुद्धा त्याने पहिल्याच चेंडूवर चौकार असाच मारला होता आणि तो झोन त्याचा स्ट्रॉंग आहे हे दिसून आलंय. आता समोर ऑफर केला फटका, लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहे, चूक होत नाही त्या ठिकाणी. सुरेख झेल, फलंदाज बाद. ऋषिकेश बॅक टू डगआउट. तिसरा फलंदाज बाद होत्या मैदानावर जय महाराष्ट्र भोईरगाव संघाचा. न्यू बॅट्समन बॅटिंगला येतोय मैदानावर. 5व्या क्रमांकावर कुणाल भोईर येतोय फलंदाजीला. उद्या स्पर्धेमध्ये तुम्ही निश्चितच दिग्गज समालोचक, मराठी समालोचन क्षेत्रातील निश्चितच एक नामवंत समालोचक, एक गुरुवर्य समालोचक बाळासुब्रमण्यम यांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये. कुणाल भोईर बॅटिंगला येतोय 5व्या क्रमांकावर. प्रतीक विषय विकेट काढतोय चौकार मारले तर पुढच्या चेंडूवर. लीडिंग एज कॉट बिहाइंड साठी सज्ज आहे कॅप विकेट कीपर. बॅक टू बॅक विकेट प्रतीक विषय. फलंदाज बाद होतोय दुसरा या षटकामध्ये आणि कुणाल भोईर बॅक टू डगआउट. विकेट हॅट्रिक सुद्धा पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहे, ते विष्णू पाटील आणि त्याचबरोबर विश्वास पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे विकेट हॅट्रिकसाठी. सो हॅट्रिक बॉल फॉर प्रतीक विषय. बॅटिंगसाठी परेश भोईर स्ट्रायकिंग एंडला. हॅट्रिक बॉल. चेंडू हवेमध्ये इथे त्या ठिकाणी बघायचं आहे, क्षेत्ररक्षक पुढे सरसावला होता. जवळजवळ तिथे हॅट्रिक कंप्लीट झाली असती जर पुढे सरसावून सूर मारून जर झेल टिपला असता तर हॅट्रिक कंप्लीट झाली असती. 500 रुपयाचं कॅश प्राईज भेटलं असतं आणि एक कीर्तिमान स्थापित झाला त्या स्पर्धेमध्ये. पहिल्या हॅट्रिकचा मान मिळाला असता तो प्रतीक विषयला. दरम्यान एकदा तिथे कंप्लीट केली ती परेश भोईरने. धावसंख्या 11 धावा धावफलकावर. स्ट्रगल करतोय, झुंजतोय, फाईट करतोय, स्ट्रगल करतोय ग्राउंडच्या आतमध्ये, तो म्हणजेच बॅटिंग करणारा जय महाराष्ट्र भोईरगाव संघ. 4 गडी बाद 11 अशी स्थिती आपण बघतो मैदानावर या संघाची. हा एज लागून चेंडू मागे येतोय, पण व्यवस्थित टायमिंग झालं नाही या चेंडूवर. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. प्रतीक अचूक टप्प्यावर आणि अचूकतेने गोलंदाजी निश्चितच करतोय, डॉमिनेट करतोय अक्षरशः. आतापर्यंत चेंडू फेकले ते 5 धावा खर्च केले ते 5, 2 विकेट काढल्यात प्रतीक विषयने आपल्या गोलंदाजीमध्ये. हवेमध्ये चेंडू आहे, विकेट कीपर डाऊन द कॅच. गुड कॅच, व्हेरी गुड फिनिश. विकेट हॅट्रिक, ओव्हर हॅट्रिक कंप्लीट झाली आहे. विकेट हॅट्रिक म्हणणार नाही, ओव्हर हॅट्रिक. ती षटकात त्याने 3 विकेट काढल्यात, 5 धावा खर्च केल्या आहेत. एक्सलंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय प्रतीक विषय.
अजूनही 12 चेंडूचा आता खेळ शिल्लक राहिला आहे, कारण धावा आपण बघतो की तब्बल 55 करायच्या, 11 धावा फक्त अंकित झाले धावफलकावर, अजूनही करायच्या त्या 44 धावा, चेंडू शिल्लक आहे ते 12, आणि बघायचं या 12 चेंडूमध्ये 44 धावा पूर्ण होणार का, की अजूनही गोलंदाज त्यांची येणार नाही, निश्चित फलंदाज हायवीट होणार, हे सांगण्यासाठी कॉमेंट बॉक्समध्ये इन्व्हाइट करूया. ऐकूया आवाज बाबूशाला. धन्यवाद. तो चलिए चलेंगे. बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर प्रसाद परब सर. देखिए हमारे एक लेजेंड है गुरुवार, ये देखिए बात करेंगे हमारे एक बहुत अनुभव कमेंटेटर जिनके साथ साथ है. तो चलिए यहाँ पर टारगेट देखिए भलाई यहाँ पर बड़ा था यहाँ से, लेकिन अब देखिए 12 गेंद जीत की बात करेंगे तो यहाँ से 44 की जरूरत है. 44 डबल 4 देखिए यहाँ से. ए भाई तो चलिए यहाँ पर 6 17 रन अभी थोड़ा कठिन है, लेकिन नामुमकिन नहीं. यहाँ पर से 12 गेंद 44 का जाए तो यहाँ पर 22 के औसत से रन आपको बनाना है. यानी आपको टारगेट ये लेना होगा कि 3 छक्का लगाना है और एक आध चौका भी आ जाए ना, बन सकता है. यहाँ पर अभी भी 11 गेंद की बात करेंगे, 38 की जरूरत है. 38 रन और जिसमें 11 गेंद शेष है भाई. यहाँ पर 11 गेंद 38 की जरूरत है. यहाँ पर से समीकरण की बात करेंगे. गेंदबाजी में तैयार गेंदबाज फिर से एक बार दोपहर का कड़ी धूप में कड़ा संघर्ष है. और इस बार देखिए बड़ा हिट खेलना चाहते थे, लेकिन गेंद और पल्ले के बीच में संपर्क नहीं. बहुत बढ़िया. देखिए स्लोअर गेंद, नकल गेंद कहती ना, नकल गेंद के लिए कभी कभी अकल की भी जरूरत होती है, और बहुत बढ़िया पर अकल का इस्तेमाल करते हुए गेंदबाज है. अभी भी देखिए यहाँ से बात करेंगे 10 गेंद अगर जीत की बात कर लिया जाए तो 38 की जरूरत है. यहाँ से 4 गेंद बची है. 4 में अगर 3 भी बड़ा हिट आता है तो फिर मैच थोड़ा सा करीब आएगा. दोनों टीम का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कौन किस पे भारी है. ऊंचाई लिए, लंबाई की कमी है यहाँ से भाई, और एक विकेट गिरता हुआ यहाँ से. कहती ना दोपहर के बाद कभी कभी शराब पीने का मन था, लेकिन पास में कागज का नोट कम था. यहाँ से मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी चला दूंगा, घर भी चला दूंगा, घर भी चला दूंगा. पीछे तो चलिए दोपहर का समय है. तो चलिए बात करेंगे यहाँ पर मुकाबला थोड़ी सी एक तरफा बनाए निश्चित रूप से. और चलिए दोपहर का लंच देखिए बात करेंगे. बहुत बढ़िया. देखिए स्पेशल डिश हमारे कमेंट्री बॉक्स के पीछे जाइए. जितने भी देखिए दर्शक आए हैं या खिलाड़ी यहाँ पर, टीम जीती हुई टीम हो या हारी हुई टीम हो, हर किसी के लिए उपलब्ध है यहाँ पर. जैसे मैदान के बाहर आवक कैच पकड़िए 800 रुपया, और उसके साथ साथ वजन का देखिए बात करेंगे. यहाँ से लंच देखिए हर किसी के लिए यहाँ पर है, जितने भी उपलब्ध हैं सरपंच ट्रॉफी में, जितने भी जुड़े इस मैदान पर. चलिए चाहिए लंच का आनंद लीजिए. अच्छा देखिए सरपंच साहब, एमडी साहब देखिए जिनकी तरफ से खास इंतजाम है आज का दिन के लिए, और जिस किसी को देखिए यहाँ पर खाना खाना है लंच, बहुत बढ़िया. देखिए नॉनवेज है,
और जाइए हमारे कमेंट्री बॉक्स के पीछे, देखिए बात करेंगे स्टेज के पीछे जाकर अपना भोजन का आनंद लीजिए और कैच पकड़कर 800 रुपया जीतिए। सभी के लिए यहाँ से ये आमंत्रण है। चलिए मुकाबला देखिए अब एक तरफा थोड़ा सा बनते जा रहे हैं। डीजे वाले ने हमारे सॉन्ग लगाया था डबली वाले डबली बजा, लेकिन मैच तो यहाँ पर थोड़ा सा एक तरफा बन गया है। अगर अब इस समीकरण की बात कर लेंगे, ज्ञानेश्वर मुकाबला सर की जानकारी दे रहे हैं। बचा हुआ 6 गेंद है, लेकिन जीत के लिए 34 की जरूरत है। यहाँ से क्या यहाँ पर 6 छक्का लगा पाएंगे या 5 छक्का 1 चौका, ये वक्त बताएगा। उससे पहले चलते हैं डीजे के साथ संदीप पाटिल सर देखिए बात करेंगे। लंबी समय से हमारी खास मुलाकात पहचान इस विभाग की देखिएगा, अच्छी आवाज़ इस वक्त देखिए जुड़े हैं निश्चित रूप से। अगली मैच में चाहेंगे उनकी तरफ, लेकिन अभी देखिए 6 गेंद 34 की जरूरत है। चलिए डीजे थोड़ा बजाइए झुमका झुमका। इसकी जरूरत है, लेकिन जहाँ पर कठिन अभी तक देखिए यहाँ पर सुनने में। तो चलिए आदरणीय ऋषिकेश भूषण साहब देखिए यहाँ पर आ चुके हैं, स्वागत है उनका। फिर से एक बार देखिए जितने भी यहाँ पर क्राउड दर्शक मेहमान खिलाड़ी हैं सबके लिए यहाँ पर खास देखिए आज का दोपहर का लंच देखिए बात करेंगे। भोजन जारी है, आप जाइए स्टेज के पीछे देखिए बात करेंगे, स्टेज आप आगे, और इसके साथ साथ कैच भी पकड़िए। घर जाने की ज़रूरत नहीं, सिर्फ बताएं यहाँ पर इतने अच्छा देखिए प्रतियोगिता चलता हुआ। डॉट गेंद अब देखिए 5 गेंद 34 की ज़रूरत है। यहाँ से यहाँ पर अगर सर भी पटक दें तो फिर कठिन है, लेकिन थोड़ा शुरुआत में कहती ना मेहनत का तूफान पैदा करो, कामयाबी खुद ब खुद आपकी कदम चूमेगी। लेकिन थोड़ा सा रन आने में भलाई टारगेट बड़ा था, लेकिन शुरुआत अच्छा नहीं हुआ। बहुत बढ़िया देखिए यहाँ से मैच को एकदम से मुट्ठी में रखते हुए यहाँ से खास करके जय गणेश की बात करेंगे। वाफले पॉट टीम है, बहुत बढ़िया देखिए मजबूत स्थिति में। और यह चले गेंद कहीं पल्ला कहीं, डॉट गेंद मैच में औपचारिकता बची हुई है। यहाँ से देखिए आने वाला 3 गेंद शेष है। यहाँ पर बात करेंगे डॉट पे डॉट, ज़्यादातर डॉट गेंद खेलते गए यहाँ पर ज्ञानेश्वर जी। जो दामनी पिक्चर में हमने देखा था, सनी देओल ने कहा था तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, मिलावट कब मिलेगी इंसाफ। तो उसी तरह से डॉट पे डॉट, डॉट पे डॉट है। जहाँ रन नहीं आया जिसके कारण है मैच में दूर रहे यहाँ से। लेकिन देखिए दोनों बैटर यहाँ भाग कर रहे, 1 रन तो ले रहे हैं लेकिन खुश नहीं। जैसे कहते ना शादी के बाद बंदा का पेट ना बाहर आया, सोचिए शादी से खुश नहीं। तो बैटर उसी तरह से देखिए सिंगल से खुश नहीं। सर पे हार कोई बात नहीं, होती रहती है हार जीत। 2 गेंद से चलिए अगला मैच इन एक्शन में दोनों टीम 3 ओवर का मैच रहेगा, सेकंड राउंड का पहला। अंपायर भी देखिए मुझे लगता है इस मैच के बाद वो भी चल भोजन के लिए जाएंगे। हमारे और 2 अंपायर यहाँ पर हैं, फारूक सर उनके साथ है, मुझे लगता है रमेश सर मैदान पर हैं और सानू कुरैशी सर भी शायद मैदान पर हैं। शकील सर है मैदान पर। तो चलिए ज्ञानेश्वर मुकादम सर भी निश्चित रूप से यहाँ से जाएंगे लंच के लिए। तो थोड़ा सा यहाँ पर एक स्कोर और अगले मैच के लिए तैयार रहिए। बचपन में लिखी कहानी मेरी, कैसे बदलती जवानी मेरी। चलिए बताइए अब मैन ऑफ द मैच कौन बनाए भाई यहाँ से। और जहाँ पर देखिए बात करेंगे आकाश भी से देखिए बात करेंगे 20 रनों का इनिंग्स है। एक अच्छी शुरुआत ये थी यहाँ से, और सारा समंदर मेरे पास था, एक बूंद पानी मेरा प्यास था। और यहाँ से मैच कह रहे मैन ऑफ द मैच है
आकाश विसे आइए इस मैच के मैन ऑफ द मैच। बहुत बढ़िया, देखिए खास हमारे अतिथि मान्यवर यहाँ पर उपस्थित हैं। फारूक सर देखिए इस वक्त देखिए ये बात बताएं तस्वीर रखते हुए, आकाश विसे देखिए इस मैच के मैन ऑफ द मैच। आइए आकाश विसे, अवार्ड लेकर चाहिए। और उसके साथ साथ देखिए आपको सेकेंड राउंड कब क्या खेलना है ये भी जानकारी लेकर चाहिए। इसके बाद देखिए बात करेंगे ज्ञानेश्वर मुकादम सर, क्योंकि सेकेंड राउंड का देखिए बात करेंगे भार्गव 11 देखिए बात करेंगे वालीपाड़ा टीम जिससे पाए मिला था लॉस के दौरान, और जयवनान से अहुल्य देखिए बात करेंगे मिथुन इस नाम से टीम पहचान। ये मुकाबला खेल जा रहा है। और उसके बाद जो मैच रहेगा जय गणेश नहीं पहला यहाँ पर, उसके बाद सेकंड निश्चित रूप से यहाँ पर जानकारी देंगे। आशीष विषय देखिए इन्हें मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जा रहा है। अब बालकृष्ण माली साहब देखिए बात करेंगे। आकाश देखिए बहुत बढ़िया बल्लेबाजी की, आसमान भी साफ था, पहला देखिए यहाँ से सामना वीर। और इसके साथ साथ आदरणीय मारुति पाटिल साहब देखिए बात करेंगे, उनके हाथों से भी देखिए खास देखिए स्पेशल बॉक्स देखिए अनिल पाटिल साहब देखिए बात करेंगे, उनके हाथों से भी यहाँ पर अनिल पाटिल साहब खास करके इनके हाथों से भी देखिए बात करेंगे एनर्जी ड्रिंक से हेल। और इन्होंने आकाश ने हर गेंदबाज को किया फेल, तभी उन्हें मिला हेल। और स्वीट की बॉक्स देखिए बात करेंगे ऋषिकेश भूरी साहब देखिए बात करेंगे जिनके हाथों से। चलिए आकाश देखिए हम देख सकते हैं 20 रनों का इनिंग्स रहा यहाँ पर, लेकिन से 4 प्राइज देखिए जीते, मैच के मैन ऑफ द मैच रहे। और पहले पॉ टीम कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे आकाश से अगले मैच के लिए समय पर फिर से जुड़े एक बार। तो चलिए इसके बाद देखिए बात करेंगे गाँवदेवी कलम्बोली टीम के कप्तान से, और आई एकवीरा देखिए बात करेंगे भादानी टीम के कप्तान से। जुड़े रहिए, ये इनिंग की ब्रेक में टॉस किया जाएगा, 3 ओवर का मैच है। और उसके पहले चलते हैं खास सम्मान देखिए कहीं यहाँ से। तो चलिए आदरणीय ऋषिकेश भूरी साहब से सम्मान खेला चाहिए। और खास देखिए बात करेंगे इस टूर्नामेंट के देखिए हमारे सरपंच हैं रघुनाथ साहब देखिए बात करेंगे, इनके हाथों से देखिए यहाँ पर है ऋषिकेश भूरी देखिए बात करेंगे। यहाँ पर कहते हैं एक आशिक बनता है इसके से, एक लेजेंड बनता है रिस्क से। जब खिलाड़ी लेजेंड हो जाते हैं और जब क्रिकेट में देखिए इतना वक्त समय दिए हैं तो उनका देखिए खास सम्मान है हमारे सरपंच साहब के हाथों से देखिए इस वक्त किया जा रहा है। प्रिंस मूवीज देखिए बात करेंगे, बहुत अच्छी देखिए कवर करते हुए। तो चलिए मैच ऑन कीजिए, यहाँ पर समय ज़्यादा मत लीजिए। हाँ तो चलिए संदीप पाटिल सर चलते हैं पहले इनिंग की तरफ, इनकी तरफ यहाँ से। और खास करके यहाँ पर जुड़े हैं अच्छे पिछले 4-5 सालों से। चलिए यहाँ पर सो थँक्यू सो मच. मॅच आपण पाहतोय अर्थात सरपंच चषक 20-25 हे पर्व आणि त्या पर्वामधील सेकंड फेरीमधील पहिला सामना आपल्या सर्वांच्या भेटीला आलाय. एका बाजूला कृष्णा 11 वाडलीपाडा आणि त्याचे विपक्ष आपण संघ पाहतोय जय हनुमान वाहुली. या दोन संघांमध्ये पहिला चेंडू टाकला गेलाय. सुरुवातीचा चेंडू स्टार्ट केली आहे. रनआउटची चान्स होती ती संधी सध्या गमावली गेली आहे आणि त्यावरती सध्या जर आपण पाहिलं तर 2 धावा यशस्वीरित्या सक्सेसफुलरित्या कंप्लीट होताना आपण पाहतोय. कपिल काचरे याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती. एक अतिशय वेल फिनिशर या संघाचा, एक अतिशय नामवंत आणि गुणवंत, एक अतिशय अष्टपैलू खेळाडू. समोर जर आपण पाहिलं तर बॅटिंग स्टान्सवरती सज्ज आपण फलंदाज पाहतोय मिथुन ठाणगे आणि रोहित जाधवची जोडी पाहतोय.
कपिल कचेला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती आडव्या बाटने फटका खायचा होता. बॉल बाग ड्राईव्ह चेंडू अडवला गेलाय. डायरेक्ट हिट केलं गेलं. स्टॅन्ड फर्निचर डिस्ट्रॉय केलं गेलं आणि फलंदाजाला रन आउटच्या स्वरूपामध्ये डकआउटच्या असायला पाठवलं गेलं. फलंदाज बाद होईल. धक्का क्रमांक पहिला टीम जय हनुमान वाहुली संघाला लागत असल्याला आपण पाहतोय. थँक्यू. सन्माननीय श्री गोरखनाथ बारकू सुतार विद्यमान सरपंच यांच्या विद्यमानाने साकारलेली आपण ही स्पर्धा पाहतोय. सरपंच चषक 2025 दिमागदार सोहळा आपण पाहतोय. आणि सोहळ्याचा सर्वजण आपण साक्षीदार आहात. समीर ठाणगे बॅट्समन